काम के आम उठले की नाही. पलीकडे तुमच्याकडे मी बंगलोरचा हायवे बांधणार आहे. त्यामुळे नक्की हे लक्षात घ्या की त्याचा उपयोग करून आपल्याकडे पाण्याचं संवर्धन करा. शेवटी आता शिवेंद्रजींनी सांगितलं, मला दुःख आहे की तुम्हाला पुणे सातारा रोड खूप तकलीफीचा. मी क्षमा मागतो. आता मी तरी काय करतो. कॉन्ट्रॅक्टर ढंगाच्या भेटत. आता कॉन्ट्रॅक्टर तिथे दिसेल तिथे ठोकल्याशिवाय राहतो. ब्लॅक लिस्टेड लोकांना जेलमध्ये टाकायचं पाहिजे. मी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण मी लक्ष्मी दर्शन घेत नाही. त्यामुळे आता जो मिळेल त्याला ठोकायला ब्लॅक लिस्ट करायला मागे. आताच सांगितलं की आमच्याकडे एक मशीन आहे, तर रस्त्यावर फिरवा. तुम्ही काळजी करू नका. मी येत्या 15 दिवसात आता शिवेंद्रराजांना सांगितलं की पुणे शहरात मी 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतो. जे 3 फ्लोअरचे बिल्डिंग आहे ना, 3 मजले, तसे फ्लायओव्हर 3 मजले. आणि त्यातला पुणे सातारा रोडवर आहे. आणि आता सर्व्हिस रोड 1600 बांधायला 1600 करोड त्यालाही दिले आहेत. आणि हा जो रस्ता आहे हा पण जास्तीत जास्त 6-8 महिन्यात पूर्ण करू असा प्रयत्न आहे कागलपर्यंत. आणि त्याचबरोबर पुण्याचा जो रोड आहे वेस्टर्नली बायपास पुणे साताराचा, त्याच्यावर 6,000 कोटी रुपयाचा इतिहास तयार झाला आहे. रिलायन्सचं काम टर्मिनेट केलेलं आहे, नवीन येणार आहे. आणि हा रस्ता पण चांगला करून पुण्यातून तुम्ही पुणे शहरातून 1 तासाच्या आत साताऱ्यात पोहोचाल अशी व्यवस्था करू. अंबाटकी घाट पहिली टनेल ती बांधली होती जेव्हा मी फसलो. मी ज्यावेळी कॅबिनेटच्या मिटिंग करता महाबळेश्वरला आलो, टँकर उलटला, 12 तास फसलो. मग मी हे मॉडेल शोधलं की वरतून एक रस्ता आणि खालून एक रस्ता. आता मी NHAIचा मंत्री असल्यामुळे दोन्ही मोठमोठ्या टनेल बांधल्या. एक सुरू झाली, दुसरी पण जून जुलैमध्ये इतक्यात पूर्ण होईल. मी उद्घाटनाला पुन्हा येईल आणि त्याच्याबरोबर पुण्यापर्यंत सगळा रोड सुंदर केला. या पुण्यामध्ये 6,000 कोटी त्याच्यावर पुणे सातारा रोडवर लावणार आहे. आणि म्हणून तुमचा प्रश्न नक्की मिटेल. आणि अजून सांगतो, सातारावरून तुम्ही औरंगाबादला संभाजीनगरला तुम्ही 3 ते 3.25 तासात पोहोचा. आता मी नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधतोय अटल ब्रिजच्या पासून. त्यामुळे 1.5 तासात पुण्याच्या रिंग रोडवर आला. आणि तिथून पलीकडे बंगलोरकडे जाणारा एक्सप्रेस हायवे बांधतोय दुसरी महामार्ग, मुंबईतून बंगलोर 5 तासात. त्यामुळे आज तुम्हाला विश्वास ठेवून पण विश्वास ठेवा माझ्यावर. दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे. आता आम्ही उद्घाटन केलं, आता 2 तासात. दिल्ली ते मुंबई 12 तास. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सध्या तुम्हाला त्रास होतोय याचं मला दुःख आहे. पण 1-1.5 वर्षात तुम्ही या त्रासातून मुक्त व्हाल आणि 3 वर्षात पूर्ण मुक्त व्हाल याचा विश्वास देतो.